हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर बघा या ठिकाणी सांबर शिल्लक राहिलेला आहे। मी सकाळी नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते आणि पोह्यासोबत सांबर। ओमला पोह्यासोबत सांबर खूप आवडतं। मी बनवताना नेहमी सांबर जास्तच बनवते सकाळी, कारण दुपारी सुद्धा तो खातो। तर दुपारच्या जेवणामध्ये आता घेवड्याची भाजी बनवायची आहे, त्यामुळे घेवडा साफ करायला घेतला। बघा सध्या घेवडा आहे ना किंवा कोणत्याही शेंगा ज्या आहेत ना त्या खूप किडक्या येतात। डिसेंबर जानेवारी या दिवसांमध्ये म्हणजे थंडीच्या दिवसात या भाज्या खूप छान असतात, एकही शेंग किडकी निघत नाही। पण सध्या खूप शेंग किडक्या निघतात, त्यामुळे व्यवस्थित बघून साफ करावे लागतात। तर हा घेवडा मी साफ करून घेत आहे। सकाळी सर्व कामं सुरू करायच्या आधी म्हणजे भांडी, कपडे, फरशी असेल हे सगळं साफ करायच्या आधी मी दुपारची भाजी बनवून घेते आणि चपात्या करायच्या असतील तर पीठ मळून घेते। म्हणजे काम झाले की लगेच गरम गरम चपात्या बनवलं किंवा भाकरी टाकली की स्वयंपाक आवरला जातो। त्यामुळे नाश्त्यानंतर मी लगेचच दुपारच्या भाजीची तयारी करून घेते। तर म्हटलं चला भाजी साफ करत करत तुमच्यासोबत गप्पासुद्धा मारूयात। तर बघा तुम्हाला माहीत असेल की जुन्या काळात घरातील स्त्रियांना आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात जात नव्हत्या। मग कितीही लवकर काही काम करायचं असू दे, त्या दिवशी लवकर उठून आंघोळ करूनच स्वयंपाकघरामध्ये जायच्या किंवा जेवण वगैरे बनवायच्या। पण आजकाल काय होतं की आपण म्हणतो 6 वाजता उठणार, एवढ्या सकाळी आंघोळ कोण करणार, मग मुलांचे डबे असतात, मिस्टरांचा डबा असतो, मग एवढी धावपळ सकाळी, मग त्यात आंघोळ कुठे करायची। तर चला आपण निवांत झाल्यानंतर, सगळे गेल्यानंतर, सगळ्यांचे डबे वगैरे बनवल्यानंतर आंघोळ करूया, त्यात काय एवढं। आणि बघा एवढी सगळी कामं होईपर्यंत आपल्याला भूकसुद्धा लागते। त्यामुळे आपण म्हणतो चला आता ब्रश करूया आणि आंघोळीच्या आधीच खाऊन घेऊया, मग नंतर आंघोळ करता येईल। पण यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्यामधला जो तमगुण आहे तो वाढला जातो। म्हणजे यामुळे काय होतं, आळस येणं किंवा एक निगेटिव्हिटी निर्माण होते। आणि आपण म्हणतात की जसं अन्न खाऊ तसंच आपलं मन बनतं। त्यामुळे जेवण बनवताना जर आपण फ्रेश असलो, आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर जेवणसुद्धा तसंच बनतं, तशीच एनर्जी त्या जेवणामध्ये येते। आणि तुम्ही हा अनुभव घेऊन बघा तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा आपण आंघोळ करून सगळी कामं करतो जेवण वगैरे बनवतो, तर तेव्हा आपल्याला स्वतःलाच खूप असं फ्रेश वाटतं। मान्य आहे की सकाळी आपल्याला घाई असते, मुलांचे डबे वगैरे बनवायचे असतात, खूप कामं असतात। पण काय होतं बघा, तसा विचार केला तर आंघोळ करायला असा कितीसा वेळ लागतो, खूप जास्त झालं तर 20-25 मिनटं आपल्याला लागतात। आपण तेवढा वेळ काढला, तेवढा वेळ सकाळी जर लवकर उठलं तर आपली आंघोळ करून आपण ही सगळी कामं करू शकतो। अर्थात हे माझे विचार आहेत, म्हणजे मला असं वाटतं, प्रत्येकाला असं वाटेलच, हे विचार पटतीलच असं नाही। पण माझ्या मनात माझे काय विचार आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केले। आणि आजकाल बघा प्रत्येक जण सकाळी उठल्या उठल्या आधी काय करतो तर मोबाईल हातात घेतो, आणि हा मोबाईल बघण्यात सहज आपले 10 ते 15 मिनिटं तर निघूनच जातात बघा। आणि आजकाल प्रत्येक जणच हे रुटीन आहे प्रत्येकाचंच की उठल्यानंतर मोबाईल बघायचं। आता अनेकांना असं वाटेल की आपल्याला कपडे, भांडी, लादी ही सगळी सुद्धा कामं असतात, मग पुन्हा आपले कपडे खराब होतात, किंवा काहींना आंघोळीच्या आधीच ही कामं करायची सवय असते। तर अशा लोकांनी काय करायचं की आधी आंघोळ करायची, मग स्वयंपाक झाल्यानंतर पुन्हा ही सगळी कामं जर झाली तर पुन्हा एकदा आपण आंघोळ करू शकता, किंवा फ्रेश होऊन कपडे वगैरे पुन्हा आपण दुसरी घालू शकतो, चेंज करू शकतो खराब झाली असतील तर। आणि अनेकांच्या घरात आजकाल हेल्पर सुद्धा आहेत, तर मग त्यांचा तर काही प्रश्नच नाही। त्यामुळे तुम्ही हा प्रयोग एकदा करून बघा की सकाळी आंघोळ केल्यानंतर आणि न आंघोळ करता आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा तुम्हाला स्वतःलाच त्यातला फरक जाणवेल। तर बघा या ठिकाणी माझी शेंग साफ करून झालेली आहे, तर याची भाजी आता मी करून घेते। तर काय आहे मी सुद्धा आधी आंघोळीच्या आधी जेवण वगैरे बनवायचे, पण आता मी ठरवलंय की सकाळी कितीही लवकर उठून स्वयंपाक करायचा असेल तरी सुद्धा आपण 20-25 मिनटं किंवा अर्धा तास सकाळी लवकर उठून आंघोळ करून मगच बाकी सर्व कामं स्वयंपाकघरात करायची। तर बघा या ठिकाणी मी भाजीला फोडणी देण्यासाठी लोखंडाची कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे। आता जिरी मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये जी साफ केलेली शेंग आहे तोडून घेतलेली ती टाकलेली आहे।
आता यामध्ये मी घरचं काळं तिखट, हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि 10-15 मिनिटात ही भाजी तयार होईल. मी जेव्हा शेंग साफ करत होते ना तेव्हा गॅस चालूच होता. गॅसवरती मी दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आणि पलीकडच्या गॅसवर तुम्हाला दिसत असेल बघा, त्या शेगडीवरती दूध सांडलेलं आहे. तर माझं लक्षच नव्हतं. तसा गॅस मी बारीक करून ठेवलेला, लो फ्लेमवरती होता, पण तरीसुद्धा दूध उतू गेलं बघा. अनेकांना हा अनुभव असेल बघा. आणि शॉर्ट्समध्ये सुद्धा आपण बघतो, रील्स बनवल्या जातात की आपण तिथं किती वेळ गॅसवर जवळ उभं राहिलं ना दूध तापत असताना तर ते उतू जात नाही, पण अगदी 2-3 सेकंदासाठी जरी आपण इकडे तिकडे गेलो ना की लगेच त्याच वेळेस नेमकं दूध उतू जातं. तर तसंच काहीतरी आज माझ्यासोबत झालेलं आहे आणि दूध उतू गेलं. तर मला ही पूर्ण शेगडी आज वॉश करावी लागणार आहे. आता 2 मिनिटासाठी परतून झाल्यानंतर ही शेंग झाकून ठेवते, म्हणजे पटकन शिजेल. मी इथे पूर्ण पॅक करून झाकण ठेवणार नाही, थोडीशी वाफ जाण्यासाठी जागा ठेवणार आहे. यामुळे आपण जी भाजी करतो ना तिचा रंग हिरवाच राहतो, आहे तसा राहतो, रंग चेंज होत नाही. पूर्ण झाकून ठेवलं ना तर भाजीचा रंग लगेच चेंज होतो. त्यानंतर इथे पीठ मळून घेते. पीठ मळून झालेलं आहे आणि तोपर्यंत इकडे भाजी पण झाली. तर मी एका वाटीमध्ये ती काढून घेतली. भाजी झाल्यानंतर शेवटी मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकलं होतं. दुपारचं जेवण वगैरे आवरल्यानंतर ना 4-4:30ला संध्याकाळी म्हणजे मी झाडांना पाणी घालायचं होतं तर ते काम करायला घेतलं. जे इंडोर प्लांट्स आहेत त्यांनासुद्धा 5-6 दिवस झाले मी पाणी घातलं नव्हतं, तर त्यांना पण पाणी घातलं. आणि बाहेरच सुद्धा काही झाडं आहेत पण आता सध्या पाणी घातलं नव्हतं तर त्यांना पण पाणी घातलं. आणि बाहेरच सुद्धा काही झाडं आहेत पण आता सध्या कसं पावसाळा असल्यामुळे दररोज पाणी घालायची गरज पडत नाही बाहेरच्या झाडांनासुद्धा. पण 6-7 दिवस झाले जवळजवळ मला वाटतं पाणी घातलेलं, तर मग त्या झाडांना पण पाणी देऊन घेते. प्रत्येक झाडाला पाणी घालताना ना मी त्याची माती आधी चेक करते, ओली आहे की नाही, त्याला पाण्याची गरज आहे की नाही, आणि मगच पाणी देते. त्यानंतर हे बघा, हे बेलाचं झाड आहे. याआधी पण ना माझ्याकडे बेलाचं झाड होतं पण ते खूप मोठं झालं होतं आणि कुंडीमध्ये त्याला म्हणजे वाढायला जागा नव्हती, कुंडी छोटी पडत होती. तर मग मी ते काढून त्याची छोटी फांदी पुन्हा या दुसऱ्या कुंडीमध्ये लावलेली आहे. बेलाचं झाड आहे ना ते लगेच येतं, त्यालासुद्धा जास्त काळजी घेण्याची गरज नसते. फांदी तोडून जरी लावली ना तरीसुद्धा खूप छान बेलाचं झाड येतं. बघा किती छान पानं आलेली आहे, त्याला पानं नवीन फुटलेली आहेत. आणि हे आहे अपराजिता. यामध्ये 2 प्रकार असतात. पांढऱ्या रंगाचं फूल काही अपराजिताला येतं आणि काहींना जांभळ्या रंगाचे, असे 2 प्रकार. तर हे पांढऱ्या रंगाचं आहे माझ्याकडे. आणि ही फुलं बघा किती छान फुललेली आहेत, रंगसुद्धा किती छान आहे. तर चला आजचा व्लॉग मी इथे संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.